पण आज आयुष्यात पहिल्या प्रथम मी निशब्द झालो सत्कार स्वीकारताना, तो मणिपूरच्या भगिनींनी जेव्हा माझा सत्कार केला तेव्हा. कारण केवळ सत्कार स्वीकारणे एवढा मी निर्दयी किंवा निर्ढवलेल्या मनाचा असतो, तर जसं संजय म्हणजे हे संजय तुम्ही जे म्हणालात, बाळासाहेब रमेश बोडकेनं म्हणाले होते की तू मोठा नेता नाही होऊ शकत, तर तसा मी मोठा नेता त्या व्याख्येत कधीच झालो असतो. पण आज मला खरंच गैरवरून आलं की अरे तिकडे काय चाललंय, काय काय सगळं हाल अपेष्टा भोगल्या आजही भोगत असतील आणि आपण त्या भगिनींच्या हस्ते सत्कार स्वीकारतो, आपण काही करू शकत नाही. काश्मीरी पंडितांचा विषय तुम्ही सांगितला तेव्हा हिंदू हृदय सम्राटांनी सरकार आपलं नव्हतं तरी सुद्धा करून दाखवलं होतं. आज आपण आम्हाला असं वाटलं होतं की 2014 साली युतीचं सरकार आलं, आपलं सरकार आलं, पण आपलं सरकार असताना सुद्धा मणिपूर पेटले, लेह लडाखचं तुम्ही मला सांगत होतं, लेह लडाखमध्ये आता नेमकं काय चाललं असेल कोणालाच माहिती नाही, कारण बातम्याच बंद झाल्यात. म्हणजे मला कोणीतरी काल सांगितलं की तिकडे तर गावागावात जवान बसले जातात लेह लडाखमध्ये, प्रत्येक गावात 100-100, 200-200 जवान तिकडे ठेवलेले आहेत कोणी, आणि संचारबंदी. काश्मीरमध्ये सुद्धा तीच हालत आहे, आसाममध्ये लोक रस्त्यावरती उतरले आहेत. हे आपलं स्वातंत्र्य 75 वर्षे झालेली, आणि अशा या सगळ्या बिघडलेल्या वातावरणात सूर जुळवायची कशी, मैफिल रंगवायची कशी. आणि संजय म्हणजे आता हे 2-2 संजय झालेत, त्याच्यामुळे संजय म्हणजे आता अरे संजय म्हटलं का संजय राऊत, आणि अहो संजय म्हटलं का संजय नव्हे, तुम्हाला ओळखायला सोपं पडेल. त्याच्यामुळे अहो संजय, तुम्ही जे काही काम करता आहात आणि एक आठवणींच्या तुम्ही अशा लढ्या जशा सोडवाव्यात तशा उलगडून एक सांगत होतात. हे एवढं सगळं अनुभव संपन्नता जी तुमच्यात आली ती तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी जी काही मेहनत केली, तसं पाहिलं तर तुम्ही काही होऊ शकला असतात. म्हणजे आता झालेलंच आहे, पण तुम्ही जे काय होत आहात आणि जे काही करता आहात हे सर्वसामान्यांची ही गोष्ट नाही आहे, सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. आणि काही दिवसांपूर्वी मला आठवतंय एक पुस्तक, मला वाटतं अमरावतीचे कोण आपले ते पत्रकार त्यांनी लिहिलं की नाही आणि त्याच्यात पहिलंच प्रकरण असं आहे की का पचत नाहीत प्रबोधनकार, का पचत नाहीत. आणि मग अर्थात मी होतो, पवारसाहेब होते, आम्हाला बोलायला सांगितलं. म्हटलं का पचत नाहीत प्रबोधनकार, ह्याचं कारण जर शोधायचं असेल तर आधी प्रबोधनकार कसे झाले हे समजून घेणे गरजेचं आहे. आणि ते प्रबोधनकार होऊ शकले याचं कारण त्याने जिंकायचं काहीच नव्हतं आणि काही हरण्याची भीतीच नव्हती, हरण्यासारखं काही नव्हतं आणि जिंकायचंही काही नव्हतं, म्हणून ते प्रबोधनकार झाले. त्यांना जर का निवडणूक लढायची असती आणि त्यांच्या डोक्यात जर काही असतं तर ते प्रबोधनकार झालेच नसते, प्रबोधनकार झाले नसते. जेव्हा एखाद्याला गाठायचं आहे काहीतरी, म्हणजे तुमच्यासमोर यायच्या आधी मी बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो, कार्यकर्त्यांना भेटलो, वार्तालाप झाला, सगळं झालं. आणि आज शिवसेना सत्तेवर नाही आहे तरी सुद्धा आपल्या तात्यांनी त्या महिलांना न्याय देऊन दाखवला, ज्यांचं म्हणजे कर्जबाजारी झाल्या होत्या, न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांना दाद मिळत नव्हती, ते आपल्या तात्यांनी करून दाखवलं. ही शिवसेनेची ताकद आहे. म्हणजे शिवसेना केवळ सत्तेसाठी जन्माला नाही आलेली. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा युती सरकार होतं त्यावेळेला ते इंद्रजित गुप्ता गृहमंत्री ते आले होते राजभवनाला, आणि बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं होतं की भेटाल का, तर भेटायला गेले. मी बाजूला बसलो होतो आणि असा तो माणूस त्यांनी सगळं सांगितलं. आणि मग बाळासाहेबांनी त्यांच्या तोंडावर सांगितलं तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त माझं सरकार बरखास्त कराल ना, करा म्हणे. शिवसेना सत्तेसाठी जन्माला नाही आलेली, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे, तुम्ही करून दाखवा. तर हे काहीतरी आपण करत राहायचं, केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण नाही. आज तुम्ही जे करताय, काश्मीरच्या मुलांना त्या सगळ्या समाजाला धीर देत आहेत, मणिपूरच्या मुलींना देत आहेत, आणखीन कोणाला देत आहेत, हेच तर काम आहे आपलं. याच्यासाठी तर आयुष्य जगतो. म्हणजे जगाच्या पाठीवरती असंच मी म्हणेन, म्हणजे असं मी काय खूप मोठी जगाची पाठ बघितली असायला भाग नाही, पण देशात जरी फिरलो, परदेशात जरी गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर वयाने मोठा असेल तर तो मला मिठी मारतो, आणि वयाने लहान असेल तर तो आजूबाजूला कोण बघतंय ना बघत ह्याची पर्वा न करता सरळ मला पाया पडतो. आणि दोघांचं वाक्य एकच असतं,
हम बाला साहब को तो नहीं देख सके लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं. हे त्यांच्या मनात जी एक कृतज्ञता आहे ही फार थोड्या लोकांच्या मनात असते. कृतज्ञता बाळगणं आणि ती व्यक्त करणं हे काश्मीरी पंडित जे आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही असले आणि जेव्हा त्यांचा आमचा कधी संपर्क होतो तेव्हा ते त्यांची कृतज्ञता ही अशी व्यक्त करतात. तर असं आपण यांनी चाललेलो आहोत पुढे. आणि आता तुम्ही जे काय माझ्या काकांच्या नावाने जो उद्घाटन केलं म्हणजे आमचा काका असतं तर कदाचित तुम्ही नाव दिलं तरी आला असतं की नाही सांगता येत नाही. असं तो जसं म्हणतात तसं होता तो काय चल हा. आणि जर का प्रेम असेल तर कुठून लांब असेल ए संजय इकडे. पण असा तो होतो त्याच्या एक सतत मनामध्ये काहीतरी एक संगीत चालू असायचं. आणि या संजयनी जो उल्लेख केला की शिवसेना प्रमुख आणि माझे काका हे राम लक्ष्मणाची जोडी. त्यावेळेला जेव्हा माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सेनापती बापट तर होतेच पण पहिले 5 जण जे होते त्या पहिल्या 5 जणात एक माझे आजोबा. आणि त्यांना हे राम लक्ष्मण अक्षरशः कार्टून असो आणखीन काही असेल तेव्हा मावळा नावाने कार्टून काढले जायचे, व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचे. ही तिथून जी सुरुवात झाली. मग मार्मिक साप्ताहिक सुरू झालं. मार्मिक साप्ताहिक सुरू झाल्यानंतर मी स्वतः बघितलेलं आहे जे आपण म्हणतो ना जिथे कमी तिथे आम्ही. व्यंगचित्र काढायचं असेल तर माझे काका व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचं असेल तर लेख लिहायचे, सिनेप्रेक्षण एवढंच नाही. आता सगळं काय ते DTP BTP काय आलं ते निगवेकर